स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ 13वा महाराष्ट्रातील समाज जीवन. प्रश्न पहिला, तक्ता पूर्ण करा. कोण ते लिहा. काळीत काम करणारा उत्तर शेतकरी, वतन धारण करणारा उत्तर वतनदार, गावाचा महसूल सांभाळणारा उत्तर कुलकर्णी, गावाचे रक्षण करणारा उत्तर पाटील. प्रश्न दुसरा, समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत, त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा. उत्तर, समाजात शकुन अपशकुन मानणे, शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहणे, जन्मसंस्कार तसेच मृत्यूसंस्कार विधी करणे, नवस करणे, वंश वाढविण्यासाठी मुलाचे महत्त्व व मुलीला परक्याचे धन समजणे, दूध दही तुपाने देवाचा अभिषेक करणे, जात व धर्मभेद पाळणे, आंतरजातीय विवाहांना प्रतिबंध करणे इत्यादी अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत. या सर्व अनिष्ट चालीरीती संपुष्टात आणण्यासाठी अनेक विचारवंतांनी नेत्यांनी कार्य केले. स्वतःच्या आचरणाद्वारे जनजागृती केली. आपणही त्यांच्या पायावर पाय ठेवून वागले पाहिजे. स्वतःचे आचरण बदलून समाजाला बदलण्यास प्रवृत्त केले पाहिजे. 3. तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात, याविषयी सविस्तर टिपण तयार करा. उत्तर, आमच्या परिसरात गुढीपाडवा, नागपंचमी, होळी, रंगपंचमी, पोळा, दसरा, दिवाळी, नवरात्र, गणपती उत्सव इत्यादी सण समारंभ साजरे केले जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र गुढ्या उभारल्या जातात. पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. नागपंचमीला नागांची पूजा केली जाते. लाह्या, फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. होळी या सणाला पोळी पेटवली जाते व पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. रंगपंचमीला रंग खेळतात. घरी गोडधोड केले जाते. पोळ्याला बैलांची पूजा केली जाते. बैलांना सजवले जाते. सजवलेले अनेक बैल एकत्र आणून हा सण साजरा केला जातो. यात्रा भरते. वर्षभर बैल आपल्यासाठी राबतात. त्यांच्यामुळे शेत पिकते. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच खऱ्या अर्थाने बैलपोळा हा सण साजरा केला जातो. दसरा या सणाला आपट्याच्या झाडाची पाने सोनं म्हणून वाटतात. मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतला जातो. दिवाळीला नवीन ड्रेस घालतात. गोड पदार्थ केली जातात. उटणे लावून आंघोळ करतात. वेगवेगळ्या प्रकारची फटाके फोडतात. नवरात्रात दुर्गादेवी बसवल्या जातात. हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. 9 दिवसात मोठ्या आनंद व जल्लोषात हा उत्सव साजरा केला जातो. 9 दिवस गरबा खेळला जातो. गणपती उत्सव हा देखील सार्वजनिक उत्सव आहे. 10 दिवस दररोज वेगवेगळे कार्यक्रम व स्पर्धा घेतल्या जातात. प्रश्न चौथा, खालील मुद्द्यांच्या आधारे शिवकालीन समाजजीवन व सध्याचे समाजजीवन यांची तुलना करा. 1. व्यवहार. शिवकालीन समाजजीवन वस्तुविनिमय पद्धत होती. सध्याचे समाजजीवन चलनी नाण्यात व्यवहार होतात. 2. घरे. शिवकालीन समाजजीवन गरिबांची घरे साधी माटी विटांची असत. श्रीमंतांचे वाडे 1 वा 2 मजली असत. सध्याचे समाजजीवन पक्की बांधलेली सिमेंट कॉन्क्रीटची अनेक मजली घरे. 3. दळणवळण. शिवकालीन समाजजीवन बैलगाडी, होडी, घोडी. सध्याचे समाजजीवन बस, रेल्वे, विमान. 4. मनोरंजन. शिवकालीन समाजजीवनात युद्धकला व विविध खेळ. सध्याचे समाजजीवन ग्रंथ, सिनेमा, टीव्ही, रेडिओ, मोबाईल, व्हिडिओ गेम्स इत्यादी. 5. लिपी. शिवकालीन समाजजीवनात मोडी लिपी. सध्याच्या समाजजीवनात देवनागरी लिपी. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.